नमस्कार मंडळी, पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचं आपल्या दस्तावेज या चॅनलमध्ये सहर्ष स्वागत. आज आपल्यासोबत आपल्या स्टुडिओमध्ये एक असं व्यक्तिमत्व आलेलं आहे ज्यानं खूप कमी वयामध्ये स्वतःची ओळख निर्माण केली आहे. त्यानं जो नवीन फॉर्म तयार केला आहे तो कोल्हापूरसहित पुणे, मुंबई आणि देशातील विविध राज्यांमध्ये तो सादर करतोय. आणि कोल्हापुरातील या अवलियाचं नाव आहे सतीश तांदळे. सतीश, तुझं आमच्या पॉडकास्ट चॅनलमध्ये, दस्तावेज चॅनलमध्ये सहर्ष स्वागत. थँक्यू. तर मित्र हो, सतीश हा एक खूप चांगला ॲक्टर आहे. तो खूप चांगलं लिहितो सुद्धा आणि परवाच मला कळाले की तो खूप छान म्हणजे गातो सुद्धा. खूप चांगल्या सुरामध्ये तो गातो. त्याचा जियारतचा प्रयोग मी बघायला गेलो होतो. त्याच्याबद्दल पुढे बोलणारच आहोत, पण तत्पूर्वी आपण त्याच्याकडून जाणून घेऊयात की सतीशची सुरुवात कुठून झाली. तर सतीश, काय सांगशील आम्हाला की तुझी सुरुवात कुठून झाली? नाट्यक्षेत्रामधली. नाट्यक्षेत्रामधली. तसं मी लहानपणापासूनच मला वाचनाची, लिहिण्याची, कविता लिहिण्याची आवड होती. मी कोल्हापुरात ज्या शाळेत शिकलो, देशभूषण हायस्कूल कोल्हापूर, तिथं पहिल्यांदा मी निबंध स्पर्धा, वक्तृत्व स्पर्धा आणि तिथेच एक छोटा मी गॅदरिंगसाठी एक नाटक बसवलेलं आमच्या सरांनी. अच्छा. पण ते काही कारणास्तव नाही झालं, कारण ते वाद वगैरे गॅदरिंगमध्ये वाद त्याच्या आदल्या वर्षी झाला होता. मग त्यामुळं पण पुढच्या वर्षी पुन्हा तेच व्हायची शक्यता होती. त्यामुळं आम्ही तो बसवलेला परफॉर्मन्स करता नाही आला, कारण नाही झालं. घरातले माझा मोठा भाऊ, ते मी लहानपणी मिमिक्री करायचो. बाकीच्या ह्या सगळ्या ऍक्टिव्हिटीज तर बघायचेच घरातले सगळे. मला सिनेमा बघायची आवड होती. मला सिनेमे पाठ असायचे तेव्हा. अशोक सराफ, लक्ष्मीकांत बेर्डे. हो, त्यावेळी दूरदर्शनला शनिवार आणि रविवार ते लागायचे आवडते ऍक्टर्स. त्यामुळे ते त्यांचे फार मनापासून सिनेमे बघायचो मी. त्याच्यामुळे ते पाठ व्हायचे. माझा मोठा भाऊ बघायचा ते. आणि जेव्हा मी 11वीला गेलो तेव्हा मोठा भाऊ म्हणाला की सायन्सला ऍडमिशन घेतलं होतं. लेट उठायचो त्याच्यामुळे. त्यामुळे भाऊ म्हणाला की तू आता करतोयस, घरात करतोयस, तर तू कुठल्या तरी संस्थेत जाऊन सुरुवात कर एकदा. सुरुवात कर, शिक. आणि मग एका नाट्यसंस्थेत मी 11वीला प्रवेश घेतला. मग तिथून सुरुवात झाली नाटकाची. कोणती नाट्यसंस्था? त्या संस्थेचं नाव होतं कोल्हापूर नाट्य क्लब. असे नवीन मुलं येऊन, म्हणजे एकत्र मुलांनी येऊन काढलेला क्लब. हा, म्हणजे नाटकासाठी. हा, कारण कोल्हापुरात वेगवेगळ्या हौशी नाट्य संस्था आहेत. तीही एक होती. पेपरला ऍक्च्युअली छोट्या जाहिरातींमध्ये त्याची जाहिरात असायची. मग ती बघून तू गेला होतास? ती माझ्या भावाने वाचली आणि तो मला म्हणाला की इकडे तोच घेऊन गेला होता मला. म्हणजे भावानं तुझ्या पाठीमागे लागून तुला इकडे पोहोचवले म्हणायचं. म्हणजे भावाचा सगळ्यात मोठा पाठिंबा तुझ्या पाठीशी पहिल्यापासूनच आहे. आणि मग पुन्हा मग तिथून सुरुवात झाली. मग त्यामुळं ऑब्व्हियसली तुला माहितीये की एकदा नाटक या गोष्टीची आवड लागली की मग जरा बाकीच्या गोष्टींकडे दुर्लक्ष होतं. तसा मी शाळेमध्ये बऱ्यापैकी हुशार असा विद्यार्थी होतो. म्हणजे कायमच मला 80%. अभ्यास पण चालायचा, नाटक पण चालायचं. हा, राईट. आणि मग मी 11वी-12वीला हे नाटक करत करत शिक्षण, आणि मग पुन्हा कॉलेज, विवेकानंद कॉलेजमध्ये मी शिक्षण पुढचं 11वी पासून पुढचं. हा. आणि विवेकानंद कॉलेजमध्ये कल्चरल डिपार्टमेंट खूपच ऍक्टिव्ह असतं. हो. तर मग तिथे पुढं मी एंटर केलं, म्हणजे नाटकासाठी वगैरे तिथं तुला स्पेस मिळायला मिळाली. म्हणजे मी गेलो तिथं, मी ऑडिशन्स दिल्या. अच्छा. आणि त्यानंतर तिथं माझं सिलेक्शन झाल्यानंतर मग पुन्हा तिथून विवेकानंद कॉलेजमध्ये मात्र मी जास्त मोठ्या प्रमाणावर मग नाटक करायला लागलो. वर्षभरच नाटक करायला लागलो. म्हणजे कॉलेजच्या सुरुवातीपासून ते संपेपर्यंत वेगवेगळ्या स्पर्धा, म्हणजे पुरुषोत्तम करंडक किंवा युथ फेस्टिवल, भारतीयम करंडक, पुन्हा मग इतर स्पर्धा, वक्तृत्व स्पर्धा, कविता वाचन स्पर्धा. आणि मग वेगवेगळे सर तिथं भेटले, त्यांच्यासोबत राहून खूप चांगले मित्र भेटले. आणि त्यामुळं ती ग्रोथ जी झाली, शिकायला मिळालं. नाटक आणि साहित्य ह्या दोन्ही गोष्टी, म्हणजे लिटरेचर हा माझा आणखी एक आवडता विषय, आणि नाटक तसं लिटरेचरशी, साहित्याशी संबंधित. त्यामुळं तो आवडीचा भाग आपोआपच झाला आणि त्यामुळं मग जास्त मनापासून काम करणं आलं. अच्छा. म्हणजे विवेकानंद कॉलेजमध्ये तुझी जी जडणघडण झाली, त्यातून जो फायदा झालाय तो आज आम्हाला बघायला मिळतो, असं म्हणू शकतो.
मग आता मी तुझं जियारत तर बघितलंय, फक्त मी तुझं गगन अजून बघितलेलं नाही आहे. पण गगनची गगन दमामा बाजूची खूप मोठी चर्चा आजपर्यंत कोल्हापुरात सगळीकडे झाली आहे. आणि मी असं पण ऐकलंय की पियुष मिश्रांनी खुद्द तुझं कौतुक केलं होतं. मग त्याच्या पाठीमागची काय कथा आहे की तुला कसं सुचलं की बाबा आपण गगन दमामा बाजूचा प्रयोग करा, म्हणजे ते अनुवादित करावं आणि त्याचे प्रयोग करावे? तर गगन जेव्हा मला मिळालं तेव्हा म्हणजे मी शंतनू पाटील, अक्षय पोळके माझे मित्र आहेत, तर आम्ही डिस्कस केलं होतं की हे नाटक आपण करू. ओरिजिनल ते हिंदीतलं नाटक आहे. हो. तर मग त्याचा अनुवाद जेव्हा करायचा होता तेव्हा मग मी पियुष मिश्रांचा फोन नंबर मिळवला आणि त्यांना फोन केला. आणि मी त्यांना म्हणालो की मला तुमचं नाटक मराठीत करायची इच्छा आहे, तर तुमची परवानगी मला मिळेल का? तर तेव्हा ते अजिबात उशीर न करता, वेळ न लावता लगेच दिली त्यांनी परवानगी. जरूर कर शकते असं ते म्हणाले. हा, म्हणजे लगेच त्याच कॉलवर मी म्हणालो तुमची लेखी वगैरे परवानगी मला हवी. ते म्हणाले काही गरज नाही, तू दिलखुलास माणूस आहे. हो हो. आणि मग ट्रान्सलेशन मी केलं. पुन्हा मग कोविड आला आणि त्याच्यात 1 वर्ष गेलं. पण ते करायची इच्छा होती. त्याचं कारण भगतसिंग माझा खूपच जवळचा विषय. म्हणजे 11वीला असतानाच मी नास्तिक काय पुस्तक वाचलं होतं. म्हणजे माझ्या नास्तिक होण्याची सुरुवात भगतसिंग पासून आहे. त्यामुळे तो खूपच जवळचा विषय. आणि पुन्हा तो तरुण असताना इतक्या कमी वयामध्ये त्यानं देशासाठी, त्याच्या व्यक्तिमत्वानं तो भारावून गेला. हा, अर्थात. त्यामुळे ते खूपच जवळचा विषय होता. नाटकही हिंदीतलं जे नाटक आहे ते खूप सुंदर लिहिलंय. त्यामुळे मराठीत करताना, अनुवादित करताना मला मजा आली. आणि पुन्हा मग त्यातला भगतसिंगांचा रोल सुद्धा मी तूच केला. हो. आणि मग शंतनू, अक्षय, आसावरी वगैरे माझे बरेचसे मित्र आहेत त्याच्यात, केदार कुलकर्णी वगैरे, या सगळ्यांनी मिळून मग ते नाटक उभं करण्यासाठी मग हळूहळू खूप लोक त्याच्यात जोडले गेले. हळूहळू सगळे जोडत गेले. मग त्यातूनच काफिलाची सुरुवात झाली का त्याच्या आधीच काफिलाची सुरुवात झाली? काफिलाची सुरुवात खरं तर गगनच्या निमित्तानं सुरू झाली. म्हणजे हे नाटक गगन निमित्त ठरलं आणि मग काफिलाची सुरुवात झाली. आणि काफिला आता म्हणजे खूप चांगलं प्लॅटफॉर्म आहे तुमच्यासाठी, की एक चांगली संस्था तुम्ही उभी केली आहे तरुण मुलांनी सगळ्या कोल्हापूरमधून. मग आता काफिला बद्दल काय सांगशील? काफिला आता तेच की जेव्हा गगन दमामा बाजू आम्ही मराठीत सुरू केलं, त्याचा पहिला प्रयोग आम्हाला 23 मार्चला 2022च्या दरम्यान आम्ही पहिला प्रयोग 2021ला 23 मार्च 2021ला आम्हाला प्रयोग करायचा होता. पण आमचं नाटक बसणं सुरू होतं आणि ते बसायचं म्हणजे इतकं, कोल्हापुरात आम्हाला स्वतःचा हॉल नाही आहे, म्हणजे तेव्हाही नव्हता, आजही तसा. पण काही आमचे मित्र आहेत, किरणसिंग चव्हाण वगैरे माहिती आहेत, त्यांनी पण खूप मदत केली. ते आम्हाला प्रॅक्टिससाठी हॉल, त्यांचा स्वतःचा हॉल त्यांनी दिला, परिवर्तन हॉल. आणि मग ते खूप आम्ही, म्हणजे मला वाटतं 25 भर हॉलमध्ये आम्ही प्रॅक्टिस केली असेल गगन दमामा बाजूची. म्हणजे अगदी एक असा आहे की आम्हाला हॉल मिळाला 4 वाजता, आम्ही तो धाडून काढला आणि 6 वाजता आम्ही प्रॅक्टिस सुरू केली. 2 तास लागले आम्हाला ते सगळं स्वच्छ करण्यात. आणि आम्ही सुरू केली प्रॅक्टिस. अर्थात म्युझिकल नाटक आहे त्यामुळं वाद्य सगळं जुळणं करायला लागते. ऋषिकेश देशमाने तुला माहिती असेल, त्यांना ते म्युझिक सगळं केलंय. अतिशय सुंदर म्युझिक आहे. आणि ते आम्ही प्रॅक्टिस करायला लागलो आणि ते मालक आले आणि म्हणाले की तुम्ही करू शकत नाही प्रॅक्टिस. अचानकच, म्हणजे खरं तर त्यांनी परवानगी दिली होती, पण नंतर ते अचानक म्हणाले नाही. मग आम्ही तो सगळा पसारा घेऊन मग आम्ही कुठला तरी दुसराच एक हॉल बघितला कोल्हापुराला, तिथं प्रॅक्टिस केली. खूप ठिकाणी आम्ही प्रॅक्टिस केली. मग एका ठिकाणी मग आम्ही आता जे मग असे म्हणालो ते परिवर्तन संस्थेने खूप मदत केली. आणि मग तिथून मग जेव्हा गगनचे प्रयोग व्हायला लागले आणि तेव्हा आम्ही डिस्कस केले की काय आपण, म्हणजे आता सुरुवात करायला लावली, एवढे सगळेजण जमलो, म्हणजे साधारण आमची 30-35 जणांची टीम असेल सगळी मिळून गगन पसारा होता. तर मग तेव्हा म्हणालो की काहीतरी ह्या ग्रुपला नाव असायला पाहिजे. मग आम्ही डिस्कस केलं आणि मग त्यातून मग एक नाव निघाले. तुमची जी भटकंती जो काफिला घेऊन झाली त्याच्यातून त्यातूनच तुमचं नाव काफिला पडलं. आपण एक नाटक म्हणजे नुसतं मनोरंजनासाठी नाटक नाही, तर आपण काहीतरी आपलं स्वतःचं म्हणणं सांगावं यासाठी नाटक करतोय. तर मग तो सगळ्यांचा असा काफिला निघालाय कोल्हापूरचा. आणि
नाटकासाठीच्या वेड्यांची फौज आहे ती. नाटक, सिनेमा, सांस्कृतिक क्षेत्रामधलं जे जे आहे, म्हणजे म्युझिक असेल, डान्स असेल, म्हणजे म्युझिकसाठी ऋषिकेशचं मी तुला नाव सांगितलं, डान्सला पण प्रत्येश, गणेश, आकाश सारखी मुलं आहेत आमच्याकडे. नाटकातली तर काय ऍक्टर्स वगैरे सगळेच खूपच आहेत. मग आता याची मधली जी गाणी वगैरे ऋषिकेशनं बनवली आहेत ती पण खूप चांगली झालीत. आणि मग ज्यावेळी पियुष मिश्रा भेटले प्रत्यक्षात त्यावेळी ते काय म्हणाले? त्यांनी प्रयोग बघितला ना तुमचा? म्हणजे खूप प्रयोग केल्यानंतर मग त्यांची खूप इच्छा होती, ते आम्हाला मध्ये मध्ये मेसेज करायचे, फोन करायचे की मला प्रयोग बघायचा, कारण मराठीतला कारण त्यांनी ते स्वतः हिंदीमध्ये मध्यंतरी करत होते, पण त्यांना मराठीत काय नेमकं करतायत हे ते बघायचं होतं. कुतूहल त्यांना पण होतं. कारण कुठल्याही लेखकाला हे आवडेल ना, आपलं आपण लिहिलेलं काहीतरी दुसऱ्या भाषेत होतंय, ते नेमकं काय करतायत नवी मुलं. त्यात भारतासारख्या देशातल्या महाराष्ट्र नावाच्या राज्यातल्या कोल्हापूर जिल्ह्यात शहरामध्ये कुठल्या ग्रामीण भागातनं येऊन मुलं एक नाटक करतायत, त्यांना भगतसिंगांबद्दल बोलावं असं वाटतंय. तर ते कुतूहल त्यांना असेल, त्यांना ते आम्हाला म्हणाले की माझ्यासाठी मला प्रयोग बघायचा आहे. तर मग आम्ही म्हणालो की आम्ही मुंबईत प्रयोग करतोय, तर तुम्ही त्यासाठी या. आणि मग त्यांनी आम्हाला खूप वेळ दिला, म्हणजे नाटकाच्या आधीही ते आले होते तासभर, नाटक संपल्यानंतर ते थांबले, म्हणजे मार्गदर्शन भरपूर केलं. ते जेव्हा जेव्हा त्या माणसाला मी फोन केला तेव्हा त्यांनी आम्हाला लगेच उत्तर दिलंय. स्वतः प्रमोशन केलंय प्रयोगांचं, त्यांनी त्याचे व्हिडिओ बघितले, पाठवलं. तर कारण त्यांच्या खूप जवळचा विषय आहे बघा, त्यांच्या तरुणपणात त्यांनी ते नाटक लिहिलंय. तर आता जे तरुण करतायत याबद्दल त्यांना फार आनंदच झाला असेल. म्हणजे तुला काय म्हणाले? मला असं पर्सनली काय नाही म्हणाले ते, असं सगळ्यांचंच त्यांनी, कारण त्यांना तशी गडबड होती, ते स्टेजवर आले, त्यांनी नाटक कसं झालं हे सांगितले. आमच्या ग्रुपमधली मुलं जाऊन त्यांना भेटली. खरं तर मी त्यांना नाही भेटलो, कारण मी बघत होतो त्यांना. मला जी माणसं आवडतात बघायला आवडतं, त्यांना मला बघायला आवडतं, म्हणजे जवळ जावंसं नाही वाटत, म्हणजे लांबून ती जी ऊर्जा मिळते त्यांच्याकडून, म्हणजे खूप अशी लोक, त्यांचं व्यक्तिमत्व काय करते ते बघायला आवडतं. कारण जवळ जाऊन मला ते नाही, म्हणजे मला तसं होत नाही जवळ जाऊन भेटणं वगैरे, कारण तसंही आपण इन्स्पायर होत असतो त्या माणसांकडनं. ती उंची तुला लांबून बघायला आवडते. तर ते होते, जवळच होते, पण मी बघत होतो, त्यांना ऐकत होतो, ते खूप कौतुक केलं. तू भारावून गेला होतास का काय? भारावून गेलो होतो ऑब्व्हियसली, कारण आपण त्या माणसाला बघितलं इतकं, त्या माणसाचं नाटक आपण मराठीत करतोय आणि तो माणूस आपल्या सोबत आहे, एवढा वेळ काढून नाटक बघायला आला. आणि नक्कीच त्या माणसाला आपण इतकी वर्ष झालं फिल्म्समधून वगैरे बघतोय, म्हणजे गँग्स ऑफ वासेपूर असेल, त्याच्यातली गाणी असतील ती त्यांची, म्हणजे त्या इन्स्पिरेशन काय असेल तर तो माणूस, म्हणजे तुम्हाला खूप चांगलं नॉलेज त्यांनी दिलंय. आणि तुमचं भाग्य, कोल्हापूरचं भाग्य. कोल्हापुरात म्हणजे मी पर्टिक्युलर कोल्हापूर म्हणतोय किंवा मराठी रंगभूमी म्हणतोय, आधी लोकांनी केले असतील भगतसिंगांवर नाटक वगैरे, म्युझिकल नाटक मराठीतलं तसं गगनसारखं बहुतेक पहिलंच, इतकं मोठ्या टीमला घेऊन केलेलं. म्हणजे मी 25 भर त्याचे प्रयोग केले, ते कोल्हापूर सारख्या छोट्याशा गावातून असे एक छोटीशी संस्था असे इतके प्रयोग करणं, म्हणजे ही खरं तर आमच्यासाठी पण मोठी गोष्ट आहे. त्यासाठी कोल्हापुरातल्या खूप मोठ्या संस्थांनी आमचा सत्कार केला की तुम्ही तरुण मुलं इतके प्रयोग करताय, ते कौतुकास्पदच होतं. तर आम्ही खूप, म्हणजे आम्हाला महत्वाचा मुद्दा म्हणजे आम्हाला भगतसिंगांचे विचार पोचवायचे होते. खूप लोकांना माहिती नव्हतं भगतसिंगांच्या आयुष्याबद्दल, की काही छोट्या छोट्या गोष्टी, कारण आपल्याला माहिती आहे भगतसिंगांबद्दल की वयाच्या 23व्या वर्षी भगतसिंग फासावर गेले, एक सीमित आपल्याला माहिती आहे ते, इतकंच माहिती आहे. पण भगतसिंग एक तत्वज्ञानी होते, विचारवंत होते, ते लेखक होते, त्याची व्यापकता या नाटकातून कळते. राजकीय नेते होते, तो भयंकरच मोठा माणूस होता. आणि वयाच्या 23व्या वर्षी इतकं विचारांची इतकी स्पष्टता असलेला माणूस, म्हणजे आपल्याला लाज वाटावी, म्हणजे वाटतेच आता, कारण की खूप कमी वयात त्या माणसानं स्वतःच बलिदान दिलंय देशासाठी. आणि इतकी स्पष्टता की मला काय करायचं आहे आयुष्यात, म्हणजे मरण सुद्धा त्यांना माहित होतं की मला मरायचं आहे, आणि मला का मरायचं हे सुद्धा त्यांना माहिती होतं. तर इतकी वैचारिक स्पष्टता असलेला माणूस, आणि
स्वातंत्र्यासाठी दिलेलं योगदान फक्त स्वातंत्र्यासाठीच नाही तर सामाजिक राजकीय योगदान सगळ्याच बाबतीत, प्रत्येक बाबतीत त्यांचे विचार आहेत. धर्मसत्यबद्दल, इव्हन पत्रकारितेबद्दल ते तेव्हा बोलले, जे आताही खूप रेलेव्हंट आहे. करावंसं वाटलं त्याचं कारणच मुळात आहे की ते खूपच रेलेव्हंट नाटक आहे. म्हणजे ते भगतसिंग 1931 वगैरे गेले, त्याच्या आधी त्यांची ती कारकीर्द आहे सगळी, 1921 ते 31, फार कमी पॉलिटिकल करिअर आहे. पण ते त्या काळात जे जे बोलले ते इतकं आता रेलेव्हंट आहे. म्हणजे 2024च्या काळात सुद्धा ते इतकं रेलेव्हंट आहे की जणू काही आताच घडते सगळं आजूबाजूला. दूरदृष्टी होती त्यांना. असं आयुष्य आहे त्या माणसाचं. म्हणजे आता त्यांचं ते दृष्टिकोनच तसा होता की त्या माणसानं खूप कमी वयामध्ये ते साध्य केलं होतं, ते आपल्यापर्यंत पोहोचवलंय. आता ते आपण जपणं ते आपलं कर्तव्य आहे. मला आणि पोहोचवणं हो सगळंच. आणि एक प्रश्न विचारायचा तुला. मी ऐकलंय की तू खूप चांगलं लिहितोस सुद्धा. तुझं पार करू मेरी नैया आणि बोरो ही जी नाटकं आहेत, एकांकिका आहेत, त्यांना चांगली बक्षिसं पण मिळाली. त्यांच्याबद्दल काय सांगशील? लिहितो म्हणजे असं काय मला लिहावं, खरं तर मी स्वतःला ऍक्टर समजतो. होय, पण त्याला अवॉर्ड भेटले त्यामुळे तू खूप चांगला लेखक पण आहेस. म्हणजे लोकांना ते आवडल्याशिवाय त्याला अवॉर्ड भेटणार नाही, बक्षिसं मिळणार नाहीत, त्यामुळे तू एक चांगला लेखक पण आहेस. मी कविता खूप आधीपासून करतो, शाळेत असल्यापासून कविता. हो हा, कवितेवर आता बोलायचं नाही, कवितेवर जेआरकडे आल्यानंतर बोलायचं. लिखाणाच्या प्रोसेस आता फक्त लिखाणावरती. कॉलेजमध्ये 11वी-12वीला आल्यापासूनच मी जेव्हा नाटक करायला लागलो तेव्हा मी काही छोटं छोटं लिहायचो, स्किट लिहायचो, काही मित्रांसोबत बसून मग काहीतरी असं युथ फेस्टिवल साठी वगैरे. युथ फेस्टिवल नाही, असं लिहायचं प्रॅक्टिस साठी, फक्त असंच आपण काहीतरी करू यासाठी म्हणून काहीतरी लिहायचं. मग कॉलेजमध्ये गेल्यानंतर मग ते कल्चरल विभागात गेल्यानंतर मग तिथं स्किट लिहिणं किंवा एकांकिका बाबतीत चर्चा करणं, लिहिणं. मी मॅगझिनला लिहायचो, एकांकिका वगैरे लिहायचो, कथाही लिहायचो मी कॉलेजमध्ये 11वी-12वीला असल्यापासून. पण असं ते काही आपण पुढे लिहू असं काही नव्हतं. आता ते असं झालं की गगन, मी पुण्यामध्ये शिकायला होतो, मी पुणे विद्यापीठात इंग्लिश डिपार्टमेंटला होतो, तर तिकडे मी पुण्यात खूप नाटकं बघितली, वाचलं, सिनेमा बघितले. ललित कला केंद्रात बरेच मित्र होते, हिमवंशू भूषण स्मारक माहिती असेल तर त्यांच्यामुळं खूप मला लिहिण्यासाठी प्रोत्साहन मिळालं, इन्स्पिरेशन मिळालं, किंवा कसं लिहावं, किंवा त्यांच्यामुळं मला चांगलं वाचता आलं ते. आणि अजून बरेच वाचन गरजेचं आहे त्यासाठी. हो अर्थात, बरोबर. मग ते गगनच्या निमित्तानं प्रोसेस सुरू झाली. म्हणजे पुणे विद्यापीठात जे माझे शिक्षक होते, प्राध्यापक होते, तर त्यांच्याकडून अनुवाद करणं, ते कसं करायला हवा. तसं सिरियसली लेखन म्हणजे लिहिलेलं गगनदमा माझं. त्याच्यानंतर मग मी जियारत लिहिलं, बोरोचे आता देशभर प्रयोग सुरू आहे, मग एकांकिका लिहिल्या. मग आता योगायोगानं काय ते काही ठिकाणी स्पर्धांमध्ये सादरीकरण होतं, तिथं नंबर मिळतात. पण त्याच्याही पेक्षा मला महत्वाचं वाटतं की त्याचे बाहेर प्रयोग होतात, म्हणजे स्पर्धांव्यतिरिक्त जे प्रयोग. बोरोचे प्रयोग तुझे देशभर चाललेलेच आहेत. बोरो बद्दल असं काय आहे नेमकं बोरोमध्ये? बोरो कोण डिरेक्टर आहेत त्याचे? माझा गोव्याचा मित्र आहे केतन जाधव नावाचा, तो ललित कला केंद्र पुणे इथं. मी जेव्हा इंग्रजी विभागात होतो तेव्हाच तो तिथं ललित कला केंद्रात शिकत, तेव्हापासूनच ओळखी आहे. हा, तर तेव्हा मी करत नव्हतो नाटक, पण आता मी नाटक पूर्ण क्षेत्रामध्ये पूर्णच उतरलाय, करतोय मी आता. तो मध्यंतरी मला म्हणाला की आपण एक नाटक करतोय अहमदाबाद मध्ये, एक मोठा फेस्टिवल असतो अभिव्यक्ती नावाचा, तर ते स्वतः प्रोड्यूस करतात, तर आपण त्यांच्यासाठी एखादं नाटक करू, आणि ते हिंदीत नाटक आहे. तर मग आम्ही एक 2-3 महिने त्यासाठी, एक गोष्ट आहे, एक जापनीज फिल्म आहे, त्या फिल्मचं ते खरं तर इन्स्पिरेशन आहे, जे रेफरन्स घेऊन गेले. तर ती इंडियन गोष्ट करायची आहे. तर आत्ताचा सगळा जो भारतातली स्थिती आहे, राजकीय स्थिती एकंदरीत, आणि अराजकता माजलेली आहे, तर त्या स्थितीबद्दल बोलणारं नाटक. केतनला स्वतः दिग्दर्शक म्हणून पण ते खूप करायचं होतं, आणि त्याला माझी काही वैचारिक भूमिका आहे त्याला माहिती आहे.
मग आम्ही दोघांनी मिळून मग ते खूप फोनवर आधी चर्चा केला, कारण ग्रुप गोव्याचा आहे, तो स्वतः गोव्यात राहतो, गोव्यात तो नाट्य चळवळ चालवतो. आणि मग तिथे तो फोनवर, मी इकडे बसून मग आम्ही रोज बसून गोष्ट डिस्कस करत होतो काय असेल गोष्टीत, आणि आत्ताची राजकीय परिस्थिती त्याच्यात कशी उतरवता येईल, आणि ते पुन्हा म्युझिकल सुद्धा करायचं होतं, पुन्हा ते लोकांना एंटरटेन होईल असंही करायचं होतं. तर मग आम्ही ते 2-3 महिन्याच्या प्रोसेसमध्ये लिहून काढलं. मग तिथलीच मुलं होती, तिथले ॲक्टर्स आणि गाणारी मुलं त्याने घेतली, आणि मग इम्प्रोवाइज करत मुलांसोबत त्यातली काही गाणी मुलांनी स्वतः लिहिली आहेत. केतन तर दिग्दर्शक होताच, पण मुलांनी खूपच मुलांकडून म्हणजे ॲक्टर्स लोकांकडून खूप इनपुट्स त्याच्यामध्ये, म्हणजे सगळ्यांनी झोकून दिलंय त्याच्यामध्ये. ती एक वेगळी प्रोसेस आहे, एनर्जी असते त्यांची. दिग्दर्शक म्हणून एक वेगळी प्रोसेस आहे नाटक बसवण्याची, घडवण्याची. तर मग ते बसल्यानंतर मग त्याचे पहिलेच सुरुवातीचे प्रयोग अहमदाबादला झाले. 3 प्रयोग झाले, हाऊसफुल होते प्रयोग, म्हणजे साधारण पर प्रयोग 1500 लोक होते. काय कन्सेप्ट काय त्याची? त्याची कन्सेप्ट हीच आहे, एक राजा, एका राज्यातला राजा मरतो युद्ध सुरू असताना, आणि पण जनतेला ते माहिती पडू द्यायचं नाही आहे की राजा मेला, कारण राजा मेला हे कळलं की ते मोरल डाऊन होईल, सैनिकांचं खच्चीकरण. तर मग राजा मरतानाच म्हणतोय की मी मरू नये यासाठी काहीतरी करा, माझा हमशकल बघा, तो त्या. तर मग ते शोधतात मग पूर्ण राज्यभर, आणि एक माणूस त्यांना सापडतो राजासारखाच दिसणारा, आणि मग त्याला ते बसवतात. पण तो जो सापडलेला माणूस आहे तो चोर आहे. बर. आणि मग ते त्या चोराला राजगादीवर बसवतात, आणि तो चोर राज्य चालवायला लागतो. आणि मग जेव्हा ते चोराकडे सत्ता येते तेव्हा मग काय राज्याचे हाल होतात, असं त्या एकंदरीत गोष्टी. प्रेक्षक हो बघितलं का, समजणे वाले को इशारा काफी. बर. मग त्याच्या पुढे आता सगळ्यात महत्वाचं म्हणजे आपण आता बोलूयात की गगनदमामाचे प्रयोग तू केलेस, पण ते 25च का, त्याच्या पुढे का नाही? चांगला प्रश्न आहे खरं तर. म्हणून विचारला. नाटक करताना माहिती आहे, कोल्हापूर सारख्या छोट्या शहरात नाटक करणंच मुळात बंडखोरी आहे खरं तर, कारण घरातल्या लोकांचा प्रॉब्लेम असतो, जॉब वगैरे हे करा असं असतं सगळं. पण आणि एवढ्या मोठ्या टीमला घेऊन जेव्हा आपण क्रिएटर असतो, आपण लीडिंग म्हणजे लीड घेऊन करत असतो गोष्टी, तेव्हा ते सांभाळणं खरं तर अवघड असतं. पण मी मगाशी उद्याला म्हणालो की 25 प्रयोग हे सुद्धा खरं तर आमच्यासाठी मोठी गोष्ट आहे, एवढे प्रयोग करणं. पण त्याच्यापेक्षा जास्त होऊ का शकले नाहीत म्हणजे त्याचं वाईट वाटतंच, पण त्याचं महत्वाचं कारण म्हणजे ते थांबलेतच ना आता. आता थांबलेत. त्याचं कारण म्हणजे पैसे. कारण एक प्रयोग लावण्यासाठी खूप खर्च येतो, आणि जेव्हा तू मोठ्या थिएटरला लावायचा असतो, म्हणजे केशवराव नाट्यगृहासारख्या थिएटरमध्ये असं प्रयोग लावायचा असतो, तेव्हा खूप खर्च असतो, म्हणजे म्युझिक, त्याचा बाकीचा लवाजमा वगैरे सगळंच, मुलांचा एकूण खर्च. त्यामुळं तो दरवेळी आपण आपल्या खिशातले घालू शकत नाही ना. तर त्यासाठी स्पॉन्सर आम्हाला असं काही नाही मिळाला असं स्पॉन्सर, पण आम्हाला लोकांनी मदत खूप केली. म्हणजे एवढे प्रयोग झाले याचा अर्थ खूप लोकांना ज्यांना आवडलं त्यांनी तो प्रयोग मागवला, त्यांनी तो तिथं लोकांसमोर आम्हाला सादर करायला लावला, आणि तिथून मग आम्हाला जेवढे पैसे मिळालेत, मग आम्ही त्यानंतर आमच्या पद्धतीनं आम्हाला जेवढे शक्य आहेत तेवढे प्रयोग केले. आणि मग 25वा प्रयोग आम्ही कोल्हापुरात केशवराव नाट्यगृहामध्ये केला. तो हाऊसफुलच होता. म्हणजे ऑलमोस्ट आमचे गगनदमा बाजूचे ऑलमोस्ट सगळेच प्रयोग हाऊसफुल आहेत. आजही लोक विचारतात, म्हणजे आजही तू, मला वाटते वर्षभर आम्ही तो प्रयोग नाही केलेला, पण विचारतोय म्हणजे तो लोकांना विचारतोय, म्हणजे मला बघायचंय तो अजून. कारण की मी जियारत सुद्धा बघायचं म्हणत परवा दिवशी जवाहरनगर मध्ये ज्यावेळी झाला त्यावेळी मी तिथं आवर्जून उपस्थित होतो, शो चालू व्हायच्या आधीपासूनच. आता गगन मला बघायचं आहे म्हणून म्हणतोय की बाबा कधी चालू करतोयस परत. बघू, फुला होत आम्ही पण. म्हणजे लोकांनी सपोर्ट करावा, लोकांनी सपोर्ट केला पाहिजे कलाकारांना, आणि आपल्या कोल्हापूरच्या मातीतल्या कलाकारांना राजाश्रय मिळणं गरजेचं आहे खरं तर. कारण की ही कलाकारांची नगरी आहे, इथं कला जोपासली गेलेली आहे. शाहू महाराजांनी इथं कलेला आश्रय दिलेला आहे. आणि चित्रपट सृष्टीची निर्मितीच कोल्हापुरातून झाली होती, भारतीय चित्रपट सृष्टीची. त्यामुळं इथल्या कलाकारांना उपेक्षित ठेवून काय उपयोग नाही. नाही, राजाश्रय आता शाहू महाराज होते तेव्हा ते देतो. म्हणजे आत्ताच्या लोकांचं आता लोकाश्रय मिळणं, लोकांनी येऊन बघणं प्रयोग. कारण काय की
तिकीट्स परवडत नसतील. सिनेमे बघायला जातो आपण. आता नाटक काय की चांगल्या नाटकांना माझं असं मत आहे की तिकीट 100, 200, 300 व्हॉटएव्हर जे काय असतं ते. तर पण माझं असं मत आहे की स्थानिक कलाकार कोल्हापुरातले जेव्हा काही करत असतात तेव्हा म्हणजे नाटकातले बरेच येतात पण थोडा तो तिकिटांचा पैशाचा मुद्दा सगळ्यांनी सपोर्ट केला पाहिजे. हा, तर मी स्वतः जेव्हा नाटक बघायला जातो तेव्हा मी प्रेक्षक म्हणून जाण्यापेक्षा म्हणजे कॉन्ट्रीब्यूट करायचं म्हणून म्हणजे मी ज्या संस्थांमध्ये काम करतो तिथलीच प्रयोग सुद्धा मी बऱ्याच वेळा तिकीट काढूनच बघतो कारण ते मी कॉन्ट्रीब्युशन समजतो. कारण एक नाटक उभं करायला खूप खर्च येतो. आणि हा कॉन्ट्रीब्युशन जो मुद्दा काढला हा विचारच खूप चांगला आहे. कारण की आपण तिकीट म्हणून न बघता आपल्या कोल्हापूर जिल्ह्यातील काही कलाकार काहीतरी करतायत. कारण की झियारत सारखा एक फॉर्म तू तयार केलायस तो माझ्या मते पुण्या मुंबईकडे तिकडची मुलं करतात पण आपल्या कोल्हापूरमध्ये खूप कमी आहे ते. आणि तू जे बनवलंयस म्हणजे आता आपण झियारतकडेच वळूयात आता. म्हणजे हिंदी, उर्दू, मराठी, गझल्स, शायरी आणि त्यातून साधला जाणारा प्रेमाचा संवाद असं झियारतचं एकूण स्वरूप आहे. आणि मी बघितलंय त्याचा प्रतिसाद त्याला तरुणांपासून अगदी म्हाताऱ्या कोताऱ्या लोकांपासून सगळ्यांचाच प्रतिसाद त्याला मिळतोय. मग हे जे आपण बनवतोय याला लोकांनी सपोर्ट करणं खूप गरजेचं आहे. आता मागच्या वर्षी आम्ही पहिला प्रयोग केला मला वाटतं याच महिन्यात झियारतचा. ते काल 29 तारीख ना. हो, काल वर्षपूर्ती झाली. अच्छा, काल आम्ही 29 एप्रिलला पहिला प्रयोग केला होता मागच्या वर्षी. आणि ह्या वर्षी मला वाटतं हा 14वा वगैरे अॅनिव्हर्सरी झाली म्हणा. तर त्याची कॉन्सेप्ट 1-2-2.5 वर्ष माझ्या डोक्यात होती. कारण माझे मित्र खूपच जे लिटरेचर वाचतात आमचं खूप प्रेम आणि साहित्य या गोष्टीबद्दल खूप बोलणं होतं. मला एक विचारायचं आहे झियारतची संकल्पना कशी सुचली तुला? म्हणजे खूप चांगली संकल्पना आहे ती पण ती सुचणं पण आहे की नाही तेवढं महत्वाचं आहे. हा, आता ती कशी आता ते एक्झॅक्टली आठवत नाही मला पण मी कुठेतरी वाचलं होतं. एकतर वाचन मी करत असो, पुस्तकं वाचतो नेहमी, फेसबुक. नेहमी असं नाही, जेव्हा जेव्हा शक्य आहे तेव्हा वाचतो. म्हणजे वाचतो काही नाही झालं तरी फेसबुक वाचतो खरं काहीतरी असे ना खरं वाचतो. तर ते कुठेतरी मग मला 7 स्टेजेस ऑफ लव्ह ही सूफी परंपरेतली एक संकल्पना आहे. प्रेम के साथ पडाव, इश्क के साथ पडाव अशी ती संकल्पना आहे. म्हणजे प्रेम कसं 7 वेगवेगळ्या अवस्थांमधून जातं असा तो सगळा तो प्रवास आहे. हो, तर मग ते त्याच्यावर काहीतरी करावं, म्युझिकल करावं असं मला खूप वाटत होतं. आणि ऋषिकेश, मी तुला म्हणालो, ऋषिकेश देशमाने कंपोजर आहे, म्युझिशियन. तर मग त्याला मी ते सांगून ठेवलं की आपण काहीतरी करू. तो सुद्धा खूप एक्साइट होता की आपण करू काहीतरी. पण मी ते काय लेखन करणं म्हणजे मी तरी लेखक म्हणून जरा आळशी आहे. ते सगळेच लेखक आळशी असतात. मग ते लिहिणं, कारण ते काय नुसतं लिहावं लागत नाही, त्यासाठी रिसर्च करायला तो वेळ द्यावा लागतो, मांडणी व्यवस्थित करावी लागते. तर मग गगनचे प्रयोग सुरू असतानाच मग अचानक मग म्हटलं की करू आपण तो विषय. झियारत हे नाव तेव्हा ठरलं नव्हतं पण 7 स्टेजेस ऑफ लव्ह यावर आपण काहीतरी ज्याच्यामध्ये तेच नाव धरून चाललं होतं तुम्ही, 7 स्टेजेस ऑफ लव्ह. हेच नाव होतं इनिशियली. पण त्याच्यावर काहीतरी आता ते लिहित असताना पुढं मी लिहायला लागलो. मग त्या संबंधित मग रिसर्च करणं, स्वतः इंटरप्रेट करणं. कारण प्रेम कसंही कोणीही आपापल्या पद्धतीने इंटरप्रेट करतात पण त्या प्रेमातल्या 7 अवस्था त्या मला लेखक म्हणून, माणूस म्हणून, माझ्या काही मित्रांना किंवा एक जनरली लोकांनाच ते काय नेमकं आयडियली वाटत असावं असा एक विचार करून मग मी त्याच्यावर विचार करत होतो, मग लिहित होतो. मग त्या संदर्भातली गाणी तशी त्याच्यात लिहिणं, स्वतः कंपाईल करणं. वेगवेगळे मोठे उर्दू शायर आहेत, हिंदी, मराठी, काही पंजाबी आहेत, काही बेंगॉली आहेत. संकलन सगळ्यांचं करून असं संकलन करून शिवाय त्यात मीही स्वतः बरंच काही लिहिलंय. आणि मग तो साधारण आता 2-2.5 तासांचा शो होतो. 2.5 म्हणजे आता तर तू 2.5-3 तास मी बघितलेला तो मला कमी वाटला. तुला कमी? माझे तिकिटाचे अर्धे पैसे परत द्या. पैसे देण्याचा विषय नाही आहे काय, पण हेच आम्हाला पाहिजे होतं की लोकांनी असमाधानी राहावं, म्हणजे अजून पुढे प्रयोग करता येते. म्हणजे जेनझी मुलं आपण ज्यांना आजकाल म्हणतो तरुण मुलं आज कॉलेजमध्ये शिकतायत
त्या मुलांना हा फॉर्म आवडतो की नाही, ती मुलं त्या मुलांना कविता गझल ह्या गोष्टी आवडतात की नाही. म्हणजे आपण आजकाल म्हणतो की नाही आवडत त्यांना, कारण वेगळ्या गोष्टींमध्ये इंटरेस्ट आहे. पण जियारतमध्ये मला वेगळे अनुभव आहेत. म्हणजे अगदी मी लिहितानाच माझ्या डोक्यात हे होतं जियारत की 11वीला शिकणारा मुलगा मुलगी ते अगदी 60त 70त असलेल्या माणसाला तो शो आवडावा, तो त्यांना रिलेट व्हावा, असा माझा दृष्टिकोन सुरुवातीपासूनच होता. लिखाणात मी माझे खूप बरेच मित्र आहेत, त्यांची मी मदत घेतली लिखाणात. तर त्यांनी मग आणि मी खूप लोकांना वाचून पण दाखवलं सुरुवातीला, जे ऑडियन्सच आहेत नुसते, ज्यांना यातलं काय माहित नाही, तर तसे रिव्ह्यू घेण्यासाठी. हा, की कसं वाटतंय. आणि मग मला माहिती होतं काय करायचं, काय मला अल्टिमेटली मला हवंय काय, या शो कसा मला उभा करायचा ते मला माहिती होतं. पण ह्या मुलांना 11वीच्या मुलांना ते 60-70 मुलं, मी मगाशी तुला म्हटलं माणसं की माणसं त्यांना हा शो आवडतो. म्हणजे मला खूप प्रतिक्रिया अशा आहेत अगदी की मला कविता गझल हा प्रकार कधीच आवडला नाही, किंवा कधी माहित पण नव्हता. पण आता हा शो बघितल्यानंतर मात्र मी आता ऐकणार आहे. मी असे व्हिडिओ पण बघितले तुमच्या इंस्टाग्राम अकाउंटवर की माणसं अक्षरशः रडली आहेत. हो, रडली आहेत. काही लोकांना त्यांचं जुनं प्रेम पण आठवलं. काही वयोवृद्ध माणसं आहेत, त्यांना सुद्धा ते एवढं रिलेट झालं की ते अक्षरशः डोळ्यातून पाणी काढत बाहेर गेले. त्यांना त्यांचं तारुण्य आठवतं. हा, ते पण नाही, पण ते जे सादरीकरण आहे तुमचं ते त्या अंगावर येतं पूर्णपणे. आता मी सांगितलं ना की बाबा एवढा वेळ बसून सुद्धा मला शो कमी वाटत होता, म्हणजे अजून पाहिजे, अजून. आणि ते अजून पाहिजे ही जी भावना लोकांच्या मनात आहे ना, हेच तुमचं यश आहे म्हणायचं खरं तर. मग आता जियारतचं पुढचे प्रयोग कसे असणार आहेत काय? आता सध्या तरी पुढच्या प्रयोगांबाबतीत काही नियोजन नाही केलेलं, कारण आता आम्ही खूप मोठ्या गॅप नंतर पुन्हा शो करत होतो. त्याला वेगवेगळी कारणं आहेत, आर्थिक वगैरे ही सगळीच. तर आता आम्ही पुन्हा तो शो, कारण लोक खूप वाट बघत होते, पुण्यात मुंबईतून आम्हाला कोल्हापुरातून सारखी विचारणा होत होती कधी कधी सुरू करताय. फायनली आम्ही तो पुन्हा आता सुरू केलाय. तर होपफुल आहोत आम्ही की आता इथून पुढे प्रयोग होतील. मे बी गोव्यात पुढच्या महिन्यामध्ये वगैरे होईल, बेळगाव, पुणे. लोकांनी मागणी केली पाहिजे तशी. हो, शो भरवले पाहिजे. तसे काही लोक विचारतात आता पुन्हा बजेट, आणि हा असा सगळा मुद्दा आहे. कारण मी तुला अगदी सुरुवातीला म्हणालो तसं की शो असा फ्री मध्ये नाही उभा राहत. म्हणजे त्याच्यात इन्व्हेस्टमेंट करावी लागते सगळ्याच प्रकारची, म्हणजे आर्थिक आहे, फिजिकल, मेंटल, सगळ्या प्रकारची, सगळ्यांनी एकत्र येणं गरजेचं आहे. हा, तर त्यामुळं तो प्रयोग करणं तशी अवघड गोष्ट असते. मग तुला काहीतरी अडचणी आल्याच असतील ना? आर्थिक अडचणी असतातच. आर्थिक नाही, आर्थिक सोडून बाकीच्या काहीतरी अडचणी? बाकीच्या अशा काही विशेष नाहीत. मग कारण आता शो आपण रन करतोय तर बऱ्याच गोष्टी, आर्थिक ह्या गोष्टी आल्याच, पण उपलब्धता वगैरे ह्या सगळ्या गोष्टी. कलाकारांकडून तुला काही अडचण आलीच नाही? कलाकारांकडून अशी विशेष नाही, कारण काय प्रत्येकाचं काहीतरी, म्हणजे प्रत्येक जण सुज्ञ आहे की बाबा आपल्याला नेमकं करायचं आहे. हा, कारण आता एवढ्या मोठ्या गॅप नंतर आम्ही करतोच आहोत प्रयोग. म्हणजे पण काय आहे की बाकीची ही बरीच कामं असतात, मग त्यातून तो वेळ काढणं आणि ते सगळं एकत्र ती वेळ येणं ते प्रयोग होण्यासाठी, घडण्यासाठी. तर ते असं होतं. आता ते काही, आपण छोट्या शहरातली माणसं आहोत, आपल्या बाबतीत ह्या गोष्टी, कारण काय आपण प्युअर प्रोफेशनली असं अजून काम करत नाही आहोत. म्हणजे ते कारण असं आहे की इतरही बरेच त्याला घटक कारणीभूत आहेत, म्हणजे पैसे आणि वेळ आणि घरातल्या सगळ्या. तर आणि ते एक्सपोजर आपल्याला जसं पुण्या मुंबईत मिळतं तसं इकडं नाही तेवढं आपल्याकडं. पण आता काय आमचा तो छोटासा प्रयत्न आहे की आपण कन्सिस्टंटली करत राहू, मग आता आणि पोहोचू लोकांपर्यंत. हा, ते लोकांपर्यंत पोहोचायचंच आहे. मग लोकांना तू काय सांगशील की बाबा असे जर प्रयोग कोल्हापुरात होत असतील तर कोल्हापुरातल्या लोकांनी काय केलं पाहिजे? म्हणजे याच्यातून म्हणजे हे शो खूप मोठे झाले पाहिजे. म्हणजे आता तुम्ही करताय, तुमच्यानंतर पुढे कोणतरी करेल. पण जर असंच चालू राहिलं, जर कोणी मोटिवेटच केलं नाही, कोणी सपोर्टच दिला नाही, तर डिमोटिवेट होणार ना पुढची पिढी. नाही, असं नाही डिमोटिवेट आम्ही होतो असं नाही. कारण आता तुला माहिती आहे फील्डच असं आहे की तुम्हाला डिमोटिवेट कुठल्याही क्षणी तुम्ही होऊ शकता.
अनसर्टन फील्ड आहे तसंही हे तुमच्या इच्छाशक्तीवर किंवा तुमची किती तळमळ आहे ह्यामध्ये काम करायची किती इच्छा आहे ह्यावर डिपेंड आहे तुम्ही किती काळ ह्याच्यात राहता काम करत राहता. मुद्दा डिमोटिवेशनपेक्षा लोक मदत करत नाही असं अजिबातच नाही. म्हणजे योगायोगानं आम्हाला दोन्ही मोठ्या प्रोडक्शन्सला म्हणजे गगनला आणि जियारतला सुद्धा लोकांनी खूप मदत केली आहे. त्यांच्या परीनं केली. लोक मदत करतात पण तू जसं म्हटलास की बाबा मी तिकीट म्हणून न बघता कॉन्ट्रीब्युशन म्हणून बघणं हे लोकांनी बघायला चालू करायला पाहिजे तर हे साध्य होईल ना. बरोबर. कारण की मदत करणारी लोक ही खूप मोजकी असतात. बरोबर. नाटक किंवा असे शोज किंवा छोट्या शहरातले विशेषतः छोट्या शहरातले लोक पुण्या मुंबईत ठीक होत असतं कारण तिकडे मोठे स्पॉन्सर्स प्रोड्युसर्स मिळतात किंवा तिकडे काय ऑडियन्स पण तसा खूप असतो. मेट्रो सिटीजमध्ये खूप देशातल्या वेगवेगळ्या भागातून लोक तिथं राहायला आलेले असतात आणि त्यांना शनिवारी रविवारी काहीतरी बघायला हवं असतं. तसं कोल्हापूर सारख्या छोट्या गावामध्ये असं नाही होत कारण एक प्रयोग तू किती वेळा बघायला येतील ना लोक. पण आम्ही त्या बाबतीत म्हणजे फारच नशीबवान. आता मी नशीब मानत नाही मी पण नशीबवान म्हणू आपण. सध्या दुसरा शब्द मिळत नाही आपल्याला म्हणून. तर त्या बाबतीत ते आहे की आम्हाला दोन्ही शोजला म्हणजे गगन आणि जियारतला ऑडियन्स कोल्हापुरातला रिपीट येतो बघायला. आता मुद्दा आहे की अगदीच सामान्य लोक ज्यांना ह्या गोष्टी माहीत नाहीत त्यांच्यापर्यंत आम्ही पोचायचा प्रयत्न करतोय. मग आता ते सोशल मीडिया थ्रू प्रयत्न करतोय पोचायचा. ज्यांना ही गोष्ट माहिती नाही आहे कधीच त्यांनी बघितलेली नाही लाईव्ह शोज बघायला नाही आहेत. आता त्यात मोबाईल हातात असल्यामुळं त्यांना इंटरनॅशनल कॉन्टेंट सगळा बघायला मिळतो. पण लाईव्ह बघण्यातली जी मजा आहे किंवा एकत्र येऊन बघण्यातली मजा आहे ती त्यांना आपण खरं तर घेऊन आलं पाहिजे तिथपर्यंत. तर तो आमचा प्रयत्न आहे त्यांना थिएटरपर्यंत घेऊन येणं किंवा त्यांच्यापर्यंत जाणं. माझं आवाहन हे असेल लोकांना की ज्यांना हा शो माहिती आहे त्यांनी प्लीज आम्हाला शोज तुमच्या इथं होण्यासाठी आम्हाला कॉन्टॅक्ट करा. आम्हाला जरूर आवडेल तुमच्या इथं येऊन शो करायला. कुठले म्हणजे जियारत असेल गगन असेल किंवा आणखी आमचे बरेचसे प्रोजेक्ट येत्या काळात येऊ तर ते त्यासाठी आम्हाला नक्की बोलवा. माझा कॉन्टॅक्ट नंबर तुम्ही तुषारकडून घेऊ शकता. मी डिस्क्रिप्शन मध्ये टाकतो. सोशल मीडियावरही मी आहे तर तुम्ही तिथेही मला कॉन्टॅक्ट करू शकता. सतीश तांदळे ऑफिशियल्स सतीश तांदळे 1 असं इंस्टाग्राम अकाउंट. अच्छा बरं. आता जियारत बद्दल बोलतोय तर जियारत मधली मला आवडलेली शेवटची जी हे आहे कविता ती जरा आमच्या प्रेक्षकांना पण. शेवटची कुठली आता हा प्रश्न मला वाटला. खूप कविता आहेत त्याच्यात. म्हणजे शेवटाकडे जाताना एक आहे रत्न अबोलीच्या वेलीची काहीतरी आहे ती बाभ बोरकरांची कविता आहे. अच्छा. तर ती बरीच मोठी कविता आहे खरं. आम्हाला थोडक्यात ऐकव. मला बघायला होतं ते लक्षात नाही मी बघतो. आणि तोपर्यंत एखादी उर्दू शायरी पण म्हणून ऐकवलीस तरी चालेल. उर्दू शायरी ते खूपच मोठे आहे. मी वेगळी कविता एखादी ऐकवली त्यातली कुठलीही चालेल. सगळा अख्खा शोध चांगला आहे. सगळंच चांगलं आहे. त्यातलं कुठलंही ऐकायला आवडेल. त्यापेक्षा मी माझीच एखादी कविता वाचू. अच्छा तुझी कविता ऐकव. तुझी कविता ऐकायला खूप आवडेल आम्हाला. मी कविता ऐकवतोय. मी यावरून जियारत मी सुरुवात झाली. जियारत नावाची माझी कविता आहे. म्हणजे खरं तर याचं नाव सुचत नव्हतं मला या शोचं. सगळ्यात महत्वाचं मगाशी विचारायचा राहिलेला प्रश्न म्हणजे जियारत या शब्दाचा अर्थ काय. जियारत या शब्दाचा अर्थ पिलग्रिमेज म्हणजे प्रवास यात्रा असा आहे. म्हणजे जशी आपण वारी करतो त्याचा अर्थ तसा देव आणि एक आध्यात्मिक यात्रा याच्याशी संबंधित. पण ही आमची यात्रा प्रेमाची यात्रा आहे. म्हणजे प्रेमवारी. प्रेमाची वारी असं म्हणू शकतो आपण. जियारत त्या शब्दाचा अर्थ यात्रा. तर हा शो म्हणजे प्रेमात पडण्यापासून ते प्रेमातली मौत विरह आणि तिथून पुढे एक नवी सुरुवात असा सगळा प्रवास तुम्हाला जियारत या शो मध्ये आहे. तू स्वतः आता बघितलं शो तर तो अख्खा प्रवास आहे.
मग जियारतचा अर्थ आहे. तर मी काही वर्षांपूर्वी एक कविता लिहून ठेवली होती जियारत नावाची. मला ह्या शोचं नाव सापडत नव्हतं की काय असावं नाव, कारण हा शो तसा उर्दू, हिंदी, मराठी हा मल्टीलिंग्वल आहे. तर काहीतरी असं छान नाव असावं अशी इच्छा होती माझी. आणि मग मी माझी काही कविता वाचत होतो आणि त्याचं कवितेचं नावच जियारत असं आहे. म्हणालो की हे सुटेबल आहे, मग ठेवून टाकलं. आता ते लोकांना जेव्हा समजत नाही तेव्हा असं तुझ्यासारखे लोक विचारतात की काय आहे नाव, तर ती क्युरिओसिटी पण एक राहावी असा एक हेतू होता, विचारावं असं. तू आज विचारावं हा हेतू होता ते नाव ठेवणं. तर कविता वाचतो मी माझी. आमचं उर्दू एवढं पक्क नाही आहे ना. मराठी कविता आहे जियारत नावाची. अत्तरांचा सुगंध सभोती, अत्तरांचा सुगंध सभोती आणि पहाट धुके बेहोश. मखमली चादर ओढून निजलेत कुणी सुफी संत, मखमली चादर ओढून निजलेत कुणी सुफी संत. कबरी फोडून नाही येत गाता एखादं विकल गाणं. कंठात ऋतून बसलेली स्मरणे वाचता येत नाहीत ओरडून. जियारत 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 मी मागितली मन्नत, तुझे स्पर्श राहावेत चिरंजीव. ख्रिस्ताच्या जखमेसारखे भळभळत माझ्या कपाळावर कायम. मी मागितला झरा ओंजळ भरून खळखळ, ऊर फुटेस्तोवर टेकड्या मुश्किल. आणि उबदार खडक थकला देह पसरायला. दीर्घायुषी उत्तर रात्री लपेटायला वारा खट्याळ, किंवा मृदगंधी पाऊस सदा भुरभुर खिडकीत. चहात भिजलेल्या वाफाळत्या संध्याकाळी अनंत. मी मागितले तुझ्यापर्यंत पोचण्याचे वाटांचे पत्ते रोमांचक, किंवा मी संपूर्ण तुलाच मागितले. वा, मस्त. अशी ही कविता आहे, खूप जुनी आहे. म्हणजे तू कविता ज्या पद्धतीनं करतोस त्याच्या पुढे जाऊन तू आता गायला पण लागलायस. नाही, गाण्याची आम्ही काय शिकलेलो नाही गाणं. नाही, पण गाणं म्हटलंच ना बरोबर. ते त्या शो मध्ये कधी मी गात नाही, पण तुझा गळा चांगला आहे. हो, खूप छान होता आवाज. त्या दिवशी मी ऐकलं, म्हणजे वाटलं नाही की बाबा पहिल्यांदाच गातोयस तू. मग त्यामध्ये एक शेर होता, मैखाने में कभी आओ तो, मैखाने में आऊंगा मगर. तो पूर्ण ऐकव आम्हाला. तो शेर आता हा शेर ऐकणं खरं तर त्या कार्यक्रमात ऐकणं जास्त मजा आहे, पण आम्हाला इथं ऐकायचं आहे. पण माझी फरमाईश आहे, एका प्रेक्षकाची फरमाईश. मैं खाने में आऊंगा मगर पीऊंगा नहीं साकी. ओके. मैं खाना मतलब दारूचा अड्डा. मदिरा आले. मैं खाने में आऊंगा मगर पीऊंगा नहीं साकी, ये शराब मेरा गम मिटाने की औकात नहीं रखती. पुढे पण आहे, मला माहिती आहे चांगलं. पुढचा मला आता आठवत नाही. आता तो राहू दे टीजर साठी. बरं, साकी म्हणजे कोण? साकी म्हणजे आता त्याचे वेगवेगळे अर्थ आहेत. म्हणजे तो साकी म्हणजे दारू तुम्हाला सर्व करणारा असंही आहे. साकी म्हणजे तुम्ही प्रियकरही म्हणू शकता. साकी नावाचा एक हे पण आहे ना, उर्दू शायर पण. तो पण एक आहे. मग आता हा जो प्रवास आतापर्यंत तुमचा चाललेला आहे, म्हणजे काफिलाच्या माध्यमातून असेल किंवा तुझा वैयक्तिक लिखाणाच्या माध्यमातून असेल, मग आता पुढे काय ठरवलेस नेमकं? पुढे भविष्यात काय आहे? पुढे काफिलाचं पुढे काय होईल, किंवा तुझं लिखाण पुढं कुठपर्यंत जाईल? आम्हाला नवीन काय बघायला मिळेल आता पुढं? नवीन बघायला मिळेल आता मी 1-2 नवीन नाटकं करतोय. लिहितोयस? आता सध्या एक नवीन हिंदी नाटक माझं लिहिणं सुरू आहे आणि सोलो करतोय. दिगंबर पाटील नावाचा माझा एक मित्र आहे. ओके. तो बऱ्याच वर्षांनी आता थिएटर करतोय. तर रोमानियत नावाची एक संस्था आहे दिगंबरची. तर आम्ही कोलॅबोरेट करतोय. मी लिहितोय आणि तो डिरेक्ट करतोय. आणि स्वतःच ऍक्ट पण करतोय? नाही, मी लिहितोय, तो डिरेक्ट करतोय आणि मी ऍक्टिंग अर्थात. अच्छा, तू ऍक्टिंग करतोय? बर. तो डिरेक्ट करेल. सोलोही आहे एक, तर सोलो मध्ये सुद्धा मी काम करतो. आणखी पुढे शॉर्ट फिल्म्स असं आहे बरोबर डोक्यात. तर ते भविष्यात होईल. आता सतीश, आता तू पण तरुणच आहेस, पण आत्ताची जी तरुण पिढी नाटकामध्ये काम करते त्यांना तू काय संदेश देशील? म्हणजे नाटकामध्ये येण्याबद्दल किंवा पुढे जाण्याबद्दल, यातून हा प्रवास कसा
सुलभ करता येईल? आता मी हा सल्ला देण्या एवढा अजून इतका मोठा नाही झालेलो, पण तुझ्या पाठीशी अनुभव आहेत. हा, पण काय आता मी करतोय त्याचं कारण मला हे आवडतंय आणि मी नुसतं परफॉर्मर म्हणून नाही, तर मला एकतर मी तुला सुरुवातीला म्हणालो तसं लिटरेचर, नाटक म्हणजे लिटरेचर आणि साहित्य मला आवडतं. आणि मला नाटक नुसतं नाटकासाठी नाटक करायला नाही आवडत. तर आपलं एक म्हणणं आहे, आपलं एक्सप्रेशन आहे. जसं आम्ही कविता लिहितो स्वतः, जसं कवी लिहितात स्वतःचं एक्सप्रेशन असतं ते वैयक्तिक अगदी, तसंच नाटक मला वाटतं की मला जे म्हणायचं आहे ते नाटकातनं म्हणावं. जसं गगनदमामा वाजोमधून जे भगतसिंगचं म्हणणं आहे ते मला स्वतःचंही म्हणणं वाटतं. त्यासाठी मी गगन केलं. जियारतमधलं जियारत अख्खा शो तो नुसताच, अर्थात तो गाण्यांचा शो नाही आहे, तर ते त्याच्या पलीकडेही बरंच आहे त्याच्यात. तू बघितलाय शो. तर मला जे म्हणायचं आहे ते जेव्हा मला म्हणायची इच्छा होते तेव्हा मग मी काहीतरी लिहितो किंवा अशा मुलांसोबत, मित्रांसोबत कोलॅबोरेट करतो की जेणेकरून आपलं म्हणणं पोचावं लोकांपर्यंत. यासाठी मी स्वतः नाटक किंवा ह्या क्षेत्रात आहे. आणि मुलांना सल्ला हाच आहे माझा की तुम्हाला तुमचं म्हणणं शोधायचं असेल, तुम्हाला काहीतरी स्वतःचं एक्सप्रेस करायची इच्छा असेल, तर नाटक हे तुमच्यासाठी कधीही चांगलं माध्यम आहे. आणि तुम्ही टिकून राहणं न राहणं हे तुमच्या कन्सिस्टन्सीवर आणि तुम्हाला किती इच्छा आहे यावर डिपेंड आहे. आणि बाकी नाटक हे क्षेत्र तसंही वेगळं आणि सिनेमा हे क्षेत्र तसंही वेगळं आहे. तर तुम्ही एकमेकांचा म्हणजे तुम्ही सिनेमाही करू शकता, सांगड घालून करू शकता. मग सतीश, धन्यवाद. तू आम्हाला तुझा किमती वेळ आज दिलास आणि आमच्या प्रेक्षकांना तुझ्याबद्दल जाणून घ्यायला मिळालं. आणि सर्वांना आवाहन करतो की सतीशचं जियारत असेल, गगनदमामा वाजो असेल, यासारख्या कलाकृती सर्वांनी जाऊन बघा आणि त्यांना बोलवा, ते येतील. सर्वांनी, आपण लोकांनी सपोर्ट करणं खूप गरजेचं आहे कलाकारांना, तरच कलाकार जगेल आणि कलाकार पुढे जाऊन काहीतरी नवीन आपल्यासाठी घेऊन येईल. तर मी सर्वांना विनंती करतो की तुम्ही नक्कीच सतीशशी कॉन्टॅक्ट करा आणि सतीशला बोलवून घ्या. धन्यवाद. थँक्यू. मला इथं तू बोलवल्याबद्दल, माझी मुलाखत घेतली. मला म्हणजे मी जनरली कधी असे इंटरव्ह्यूज नाही, मला वाटतं माझा पहिलाच असेल असा इंटरव्ह्यू, पण मला मजा आली. इट्स माय प्लेजर. थँक्यू सो मच. वेलकम.